मित्रांनो, आपल्या घरात सुख समाधान असावे, घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी असावी आणि घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कधी कधी घरात स्वच्छ असून पण मनाला शांती मिळत नाही, वातावरण जड वाटते. घरातील व्यक्तींमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वाद होतात, चिडचिड वाढते, मन शांत राहत नाही किंवा घरात सतत तणावाचे वातावरण जाणवते. अशा वेळी आपल्या पूर्वजांनी आणि भक्ती परंपरेमध्ये कापूर आणि लवंगाचा सुगंधी धूर वातावरण प्रसन्न करण्यासाठी वापरला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ महाराजांचे स्मरण करून कापूर आणि लवंगाचा हा पारंपरिक उपाय कसा करायचा, तो कोणत्या वेळी करायचा आणि त्यावेळी कोणता मंत्र म्हणायचा हे जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. उपायासाठी काय लागेल? मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला फार मोठी तयारी करण्याची गरज नाही. आपल्याला लागेल एक छोटा कापूर, 2 लवंगा, एक स्वच्छ धातूची किंवा उष्णता सहन करणारी वाटी, ताटली आणि नवनाथ महाराजांवरील श्रद्धा. लवंग आणि कापूर स्वच्छ असावेत. हा उपाय करण्यापूर्वी आपले देवघर आणि घरातील मुख्य जागा स्वच्छ करून घ्यावी, कारण कोणताही धार्मिक उपाय करताना स्वच्छता आणि मनाची शांतता महत्त्वाची आहे. उपाय करण्याची वेळ. हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळी घरातील कामे पूर्ण झाल्यानंतर करू शकतात. सर्वप्रथम देवघरात दिवा लावा, नवनाथ महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून नमस्कार करा, डोळे बंद करा, काही क्षण शांत बसा. मनातील चिंता, राग, दिवसभराचा ताण काही क्षणभर बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मनात नवनाथ महाराजांचे स्मरण करा. त्यानंतर मनात असा संकल्प करा, हे नवनाथ महाराज, माझ्या घरात सुख, शांती, प्रेम आणि सकारात्मक वातावरण राहू दे. माझ्या परिवाराला सद्बुद्धी आणि शांत मन लाभू दे. कापूर आणि लवंगाचा उपाय. आता एक सुरक्षित धातूच्या ताटलीमध्ये 1 कापूर आणि 2 लवंगा ठेवा. कापूर प्रज्वलित करताना विशेष काळजी घ्या. लहान मुले किंवा प्राणी पक्षी जवळ नसतील याची काळजी घ्या. आता कापूर जवळ असताना यामध्ये लवंग ठेवा. यातून येणारा सुगंध काही वेळ घरात पसरू द्या. यावेळी मनात नवनाथ महाराजांचे स्मरण करा आणि शांतपणे मंत्र जप करा. ओम चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र श्रद्धेने म्हणत राहा. मंत्र म्हणताना मनात भीती ठेवू नका, उलट मनात असा विश्वास ठेवा की माझ्या घरात चांगले विचार राहतील, माझ्या परिवारामध्ये प्रेम राहील आणि नवनाथ महाराजांची कृपा आमच्यावर सदैव राहील. घरात कुठे फिरवायचे? कापूर आणि लवंगाचा धूर घरात पसरवत असताना सुरक्षित अंतर ठेवा. मुख्य दरवाजा, देवघर आणि घरातील प्रमुख जागेजवळ काही क्षण हा सुगंध पोहोचू द्या, परंतु धूर जास्त प्रमाणात होऊ देऊ नका. खिडक्या थोड्या उघड्या ठेवा, जेणेकरून घरामध्ये हवा खेळती राहील. हा उपाय करताना मनात नवनाथ महाराजांचे स्मरण सुरू ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कापूर आणि लवंगाचा हा उपाय पारंपरिक श्रद्धेचा उपाय आहे. यामध्ये वैद्यकीय किंवा वैज्ञानिक उपचार समजू नका. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी स्वच्छता, योग्य वायुजीवन, चांगले विचार आणि कुटुंबातील प्रेम यांनाही तितकेच महत्त्व आहे. जर घरामध्ये सतत भांडण होत असेल तर त्यामागची खरी कारणे समजून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करा. देवाची भक्ती आपल्याला शांत मनाने योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा देऊ शकते. कापूर आणि लवंगाचा उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, हा उपाय किती दिवस करायचा आणि उपाय करताना कोणता संकल्प करायचा हे आपण सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम घराची स्वच्छता. मित्रांनो, कापूर आणि लवंगाचा उपाय करण्यापूर्वी घराची साधी स्वच्छता करून घ्यावी. घरातील अनावश्यक वस्तू एका जागी साठवू देऊ नका. देवघर स्वच्छ ठेवा. मुख्य दरवाजाजवळ कचरा किंवा घाण राहू देऊ नका. खिडक्या उघडून घरात ताजी हवा येऊ द्या, कारण घर स्वच्छ आणि हवेशीर असेल तर वातावरणही अधिक प्रसन्न वाटते. त्यानंतर देवघरात नवनाथ महाराजांना नमस्कार करून उपायाला सुरुवात करा. कापूर आणि लवंग किती घ्यायचे? मित्रांनो, यासाठी मोठ्या प्रमाणात कापूर किंवा लवंग घेण्याची गरज नाही. एक छोटा कापूर आणि 2 लवंग पुरेसे आहेत. हे दोन्ही पदार्थ एकाच स्वच्छ उष्णता सहन करणाऱ्या ताटलीमध्ये ठेवा. त्यानंतर नवनाथ महाराजांचे स्मरण करा. मनात म्हणा, हे नवनाथ महाराज, माझ्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण राहू दे. माझ्या परिवाराला सद्बुद्धी आणि शांतता मिळू दे. आता सुरक्षित पद्धतीने कापूर प्रज्वलित करा. लवंग कापरासोबत ठेवा. त्यानंतर येणारा सुगंध घरात थोडा वेळ पसरू द्या. मंत्र जाप कसा करायचा? आता उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे मंत्र जाप. कापूर जळत असताना घाईघाईने मंत्र म्हणू नका. शांतपणे नवनाथ महाराजांचे स्मरण करा आणि म्हणा, ओम चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र श्रद्धेने आणि शक्य तितक्या एकाग्रतेने म्हणा. तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार काही वेळा मंत्र जाप करू शकतात.
मंत्रजाप करताना मनामध्ये भीती किंवा नकारात्मक कल्पना आणू नका. त्याऐवजी मनात एक सकारात्मक विचार ठेवा. माझ्या घरात शांती आहे, प्रेम आहे आणि माझ्यावर नवनाथ महाराजांची कृपा आहे. घरामध्ये सुगंध पसरवताना मित्रांनो, कापूर आणि लवंगाचा सुगंध घरामध्ये पसरवताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. ताटली हातात घेऊन धावत किंवा ज्वलनशील वस्तूच्या जवळ फिरू नका. घरातील मुख्य जागेजवळ ती सुरक्षित अंतरावर ठेवा. खिडक्या थोड्या उघड्या ठेवा. धूर जास्त प्रमाणात झाला लगेच प्रक्रिया थांबवा आणि घर हवेशीर करा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा श्वास त्रास होणारी व्यक्ती जवळ असल्यास विशेष काळजी घ्या. उपायापेक्षा सुरक्षितता नेहमी महत्त्वाची आहे. हा उपाय किती दिवस करायचा? मित्रांनो, या पारंपरिक उपायाला ठराविक दिवसाची सक्ती नाही. तुम्ही हा उपाय श्रद्धेने आणि अधूनमधून विशेष घर स्वच्छ केल्यानंतर किंवा देवपूजेच्या वेळी करू शकतात. दररोज करणे आवश्यक आहे असे समजू नका. मुख्य गोष्ट म्हणजे घर स्वच्छ ठेवणे, मन शांत ठेवणे आणि नवनाथांचे श्रद्धेने स्मरण करणे. फक्त कापूर आणि लवंग जाळल्याने प्रत्येक समस्या आपोआप दूर होईल असा दावा आपण करू नये. घरात एखादी वास्तविक समस्या असेल तर तिचे कारण समजून घेऊन ती तोडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उपाय करताना एक चूक करू नका. मित्रांनो, काही जण उपाय करताना मनामध्ये भीती निर्माण करतात. घरात काहीतरी वाईट आहे, काहीतरी संकट आहे असे विचार करतात. असं अजिबात करू नका. नवनाथ महाराजांची भक्ती ही भीतीसाठी नाही तर श्रद्धा आणि आत्मविश्वासासाठी आहे. म्हणून उपाय करताना मनात सकारात्मक विचार ठेवा. घरातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. कारण घरातील शांतता फक्त एखाद्या उपायाने नाही तर आपल्या वागण्या बोलण्यानेही निर्माण होते. नवनाथ महाराजांना विशेष प्रार्थना. आता डोळे बंद करा. हात जोडून मनापासून म्हणा, हे नवनाथ महाराज, माझ्या घरावर आणि माझ्या परिवारावर आपली कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरात भीती आणि चिंता कमी होऊ दे. आमच्या घरात प्रेम आणि विश्वास वाढू दे. आम्हाला चांगले विचार करण्याची शक्ती दे. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी आणि समाधानी राहू दे. आम्हाला योग्य मार्ग दाखव. यानंतर काही क्षणभर शांत बसा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय नवनाथ महाराज. अलख निरंजन. नवनाथ महाराजांची कृपा आपल्या आणि आपल्या परिवारावर सदैव राहो. जय नवनाथ महाराज.